वयाच्या 50 नंतर सकाळी उठल्यानंतर नेहमीच शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा वाटू लागतं. अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही असं वाटतं. पायात आणि हातात ताकद उरत नाही. चालताना अगदी 10 पावलं जरी चाललं तरी जीव नसल्यागत वाटतं. अंथरुणामध्येच पडून राहावंसं वाटत असतं. तर यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल. यावर एका आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता एक उपाय सांगितलाय. या आयुर्वेदिक डॉक्टरांचं वय सध्या 80 वर्ष आहे, पण यांना अजिबात अशक्तपणा येत नाही. त्यांच्या पायामध्ये भरपूर ताकद आहे. अगदी वयाच्या 25व्या वर्षी जशा प्रकारे तरुण मुलांमध्ये ताकद असते, तशीच ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा दिसून येते. आम्ही याच आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रश्न केला, की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, कमजोरी असल्यास गत शरीरामध्ये नेहमी वाटतं, यावरती काय करावं? असा प्रश्न आम्ही त्या डॉक्टरांना विचारला. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. वयाच्या 50 नंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखतं. तुमच्या मसल्समध्ये कायम तणाव वाटतो, सांधे दुखल्यासारखं नेहमी वाटतं आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो. आणि हे सगळं वारंवार जर होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं. हा मोठा आजार नाहीये मित्रांनो. त्यामुळे घरातल्या घरातच या छोट्याशा उपायांनी तुम्ही हा आजार त्या ठिकाणी बरा करू शकता. यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठल्याही मोठ्या उपचाराची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषधांची सुद्धा गरज नाही. शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सहजपणे तुम्हाला ताकद मिळवून देतात. ज्याला खर्च 0 रुपये लागतो, या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीनं, योग्य पद्धतीनं 3 दिवस जर घेतल्या, तर शरीर परत एकदा तुमचे ताजेतवाने, मजबूत आणि ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागतं. ही सर्व माहिती 80 वर्ष वय असणाऱ्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे. त्यांना या वयामध्ये अजिबात थकवा जाणवत नाही, शरीरामध्ये कमजोरी कधीही जाणवत नाही. एकदम ते मजबूत आणि टवटवीत सुद्धा असतात. याच वयामध्ये त्यांनीच हा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. आता बघा, वय वर्ष 80 असणाऱ्या त्या आयुर्वेदिक आणि माहिती असणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला हा उपाय सांगितलाय आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहोत. त्यामुळे तुमच्या घरातील कोणत्याच 2 गोष्टी घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे, तुमच्या पायामध्ये ताकद नसल्यागत वाटणं, तुमचे गुडघे दुखू लागतात, अशक्तपणा सारखाच येतो, उठता बसताना अंगामध्ये जीव नसल्यागत वाटतं, या ठिकाणी फक्त या 2च गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी 3 दिवसांसाठी घ्यायच्या आहेत, ज्याला ₹1 तुमचा खर्च करावा लागत नाही. या गोष्टी दिसायला अगदी साध्या आहेत, पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही अजिबात कमी नाही. तुमचं वय 40 असू द्या, 50 असू द्या किंवा 60 पेक्षा जास्त असू द्या, तरीसुद्धा या 2 गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह तुम्हाला भरभरून आणतात, जी कधी काळी 25 ते 30 वयाच्या तरुणांमध्ये असते. या गोष्टी आतून तुमच्या शरीराला ऊर्जा लगेच द्यायला काम करतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करायचं काम करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करतात आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठरलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी जर घेण्यास सुरुवात कराल, तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक माहिती वेळेवर मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याअगोदर तुमचं वय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, योग्य वेळेला आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं जर या 2 गोष्टी तुम्ही घेतल्या, तर कमकुवत झालेलं शरीर पुन्हा बळकट आणि तीव्र सक्रिय झालेले तुम्हाला 3 दिवसांमध्ये जाणवू लागतं. या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा लगेच दूर करू शकतात. शरीरात लपून बसलेले काही जुने आजार जर तुमचे असतील, शुगर असेल, बीपी असेल, अशा आजारांवर देखील जुन्या दुखण्याच्या तक्रारीसुद्धा बाहेर काढू लागतात, ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजेच टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी बाहेर पडतात. अवयवांना परत ताजेपणा आणि कार्य करण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळवतात आणि जे पोषण द्रव्य आधी शरीराला योग्य प्रमाणात मिळालं नव्हतं, त्याची भरपाई हळूहळू त्या ठिकाणी व्हायला लागते. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, की या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीनं घ्याव्यात, कोणत्या वेळी या 2 गोष्टी घ्याव्यात, या वस्तूंचं नेमकं नाव काय आहे, किती प्रमाणात या घ्याव्यात, केव्हा घ्याव्यात, याचं सविस्तर उत्तर आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आत जाणून घेऊया.
पहिली गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे शेंगदाणे. तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून आतापर्यंत खात आलो आहोत. आपल्या घरातील भाज्यांमध्ये वापरत आलो आहोत. शेंगदाण्याची चटणी करून खात आलो आहोत. पण तुम्ही एक चूक अजिबात करू नका, ती म्हणजे कोणत्याही दुकानातून कोणताही शेंगदाणा विकत घेऊ नका. कारण सर्व शेंगदाणे शरीराला योग्य नसतात. पण यामध्ये एक प्रकारचा शेंगदाणा आहे, जो तुमच्या बाजारामध्ये जो लाल देशी रंगाचा घुंगरू शेंगदाणा मिळतो, तोच तुम्हाला घ्यावा लागणार आहे. कारण देशी लहान आकाराचा शेंगदाणा शरीरासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. शेंगदाणा योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि नियमित सेवन केला तर तुमच्यासाठी एक जबरदस्त, अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक टॉनिक बनू शकतो. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखणं, कमरेमध्ये कडकपणा जाणवत असेल किंवा हाडाहाडातून नेहमी कटकट असा आवाज येत असेल, तर लक्षात ठेवा, तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण होती आहे. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी पडतात. कारण त्यात नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, जे हाडांना आतून बळकट करतं. इतकंच नाही तर शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियमही भरपूर असतं, जे शरीराला कॅल्शियम नीट शोषलं जावं म्हणून अत्यंत आवश्यक असतं. हातामध्ये झणझण येत असेल, मुंग्या आल्यासारखं वाटत असेल, तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा निर्माण झालाय. अशा वेळी शेंगदाणे खाणं हे अत्यंत उपयुक्त ठरलं जातं. आता याबरोबर दुसरा कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे? शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई हा प्रभावी अँटीऑक्सिडंट्स असतो, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतो. याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असे पोषण द्रव्य सुद्धा असतात. आता दुसरी वस्तू खायची आहे ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव दुपटीनं वाढतो, तर ती वस्तू आहे मनुका. तीच मनुका जी आपण वाळवलेली द्राक्ष म्हणून ओळखतो. या मनुका आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. जर रोज तणाव असेल, डोकं जड वाटत असेल, छोट्या गोष्टींवर विचार जास्त होत असेल किंवा झोप लागत नसेल, तर शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो, अशावेळी मनुका अमृतासारखं काम करतात. मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ठराविक वेळेला मनुका खाल्ल्या तर हृदय बळकट राहतं. हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. मनुका शरीरातील पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात. विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेनं त्रस्त असतात, त्यांच्यासाठी तर मनुका एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ते पचनक्रिया सुधारतात, रक्त वाढवण्यास मदत करतात, पण साखर वाढवत नाहीत. त्यामुळे ते डायबेटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा सुरक्षित पर्याय आहेत. आता यानंतर मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कशा पद्धतीनं आणि कोणत्या प्रमाणात एकत्र मिक्स करून खायचे? तर याची पद्धत अगदी सोपी पण योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. शेंगदाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं आहे? तर ते अगदी सोपं आहे. जितके शेंगदाणे तुमच्या मुठीत मावतील तितकंच प्रमाण पुरेसं मानलं जातं. तुम्ही लहान असाल, मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकानं आपल्या मुठी आकारानुसारच प्रमाण घेणं योग्य आहे. आता हे शेंगदाणे एका वाटीत घ्यायचे आणि आता मनुक्याबद्दल बोलायचं झालं तर मनुक्याचं प्रमाण 10 ते 15 इतकं पुरेसं असतं. पण मनुका घेताना ते स्वच्छ पाण्यानं धुवून मग एक रात्री एका वाटीत पाण्यात भिजवायला ठेवायचं आणि त्याचवेळी शेंगदाणे सुद्धा त्या वाटीमध्ये टाकून भिजवायचं. जेणेकरून या दोन्ही गोष्टींमधील पोषक तत्व सक्रिय होतात आणि सकाळी उठल्यावर सहज शरीराला उपलब्ध होतात. भिजवल्यानंतर या पदार्थांमधील जीवनसत्व आणि खनिजे अधिक कार्यक्षम होतात आणि शरीरामध्ये सहजपणे शोषली जातात. उठल्याबरोबर या भिजवलेल्या मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खायचे. शेंगदाण्याची साल ठेवायची की नाही हा पर्याय तुमच्या आवडीनुसार आहे. साल काढूनही खाऊ शकता किंवा सालासहही खाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जर तुम्ही रोज किमान 3 दिवस सलग योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतला तर शरीरात विलक्षण बदल जाणवतात. रोजचा थकवा कमी होतो, नसांमधील अडथळे आणि अशक्तपणा कमी होतो, शरीर हलकं वाटतं, गाढ आणि शांत झोप लागते. हा संपूर्ण उपाय अत्यंत सोपा, स्वस्थ, सुरक्षित आणि प्रभावी आहे.